ओ मेरे दिल के चैन भाग 16. रणविजय वेगातच रूम नंबर 106च्या दिशेने गेला. त्याला हॉटेल स्टाफने कोणीच अडवलं नाही, कारण रणविजय इथला VIP कस्टमर होता. त्याच्या नावे इथला प्रेसिडेन्शियल स्वीट नेहमीच बुक असायचा. रणविजय वेगातच सेकंड फ्लोअरवर गेला, जिथे रूम नंबर 106 होता. तो लिफ्टमधून आपले लांब पाय टाकत कॉरिडॉरमधून जात होता. तेवढ्यात समोरून त्याला त्याचा तो मित्र उभा असलेला दिसला, ज्याने त्याला आत्ताच फोन केला होता. तो मित्र रणविजयकडे अगदी खुशीत बघत, ब्रो, दिस टेम्पटिंग ट्रीट फॉर यू ओनली. रणविजय लांब पाय टाकत त्याच्या जवळ येतच होता आणि त्याला बघत त्याचा हा मित्र रणविजयला बोलत होता, जो त्याच रूमच्या बाहेर उभा होता, रणविजयचीच वाट बघत. व्हेअर इज शी? रणविजय त्याच्या जॅकेटला धरून विचारत होता. त्याचा मित्र तर बुचकळ्यात पडला. रणविजयचा एकूण अवतार बघता तो रागात दिसत होता. शी इज इनसाइड असं म्हणत त्या मित्राने रूमच्या दिशेने बोट केले. रणविजय दरवाजा धाडकन उघडून आत आला. त्याने बघितलं, बेडवर सान्वी शांत पडलेली होती. तिचे सिल्की केस तिच्या चेहऱ्यावर आलेले. हिला कुठून आणलंस आणि कशासाठी? रणविजयने त्याच्या मित्राला विचारलं. तसं मित्राने सगळं काही सांगितलं, पण त्याला जरा रणविजयची भीतीच वाटत होती, कारण रणविजयच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. त्याच्या मित्राने तिला ज्यूसमधून गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध करून उचलून इथे आणलेलं हे ऐकून रणविजय तर संतापला. साटकन त्याच्या कानाखाली मारत बोलला, तुझी हिम्मत कशी झाली तिच्याबरोबर असं वागायची? तिला बेशुद्ध करून तिला इथे घेऊन आलास, तेही स्वतःच्या हातांनी उचलून. स्वतःचा जीव नकोसा झालाय वाटतं. रणविजय, असं काय बोलतोयस? मी तर तुला खुश करण्यासाठी हे सगळं केलं. आय थॉट यू लव्ह इट. तो मित्र न समजून बोलला, तू माझ्याच बायकोला माझ्यासाठी ट्रीट म्हणून घेऊन आलास, तेही तिला बेशुद्ध करून स्वतःच्या हातांनी उचलून. अँड यू थॉट आय लव्ह इट? रणविजय त्याच्यावर जोरात खेकसलाच. हे ऐकल्याबरोबर रणविजयच्या मित्राच्या चेहऱ्यावरची हवाच उडाली. तो एक क्षण त्या झोपलेल्या सान्वीकडे बघत होता, नंतर रणविजयकडे. हे बघून रणविजय पुन्हा त्याच्यावर खेकसला. आउट! तो मित्र तर स्वतःला कसं तरी सावरत तिथून घाबरत बाहेर पडला. बाहेर येऊन स्वतःच्या चेहऱ्यावरचा घाम पुसत तो लगबगीने लिफ्टच्या दिशेने पळाला. त्याने जेव्हा सान्वीला कॉरिडॉरमध्ये बघितलेलं, तेव्हा तो रणविजयसाठी ट्रीट म्हणून एक एस्कॉर्ट अरेंज करत होता. पण ऐनवेळी त्या एस्कॉर्टचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि आता ती येणार नव्हती. त्यामुळे तो वैतागला होता. रणविजयशी असलेले रिलेशन त्याच्या बिझनेसमध्ये पुढे जाऊन फायद्याचे असू शकतात, म्हणून त्याला ही ट्रीट तो देत होता. पण ऐनवेळी प्रॉब्लेम झाला. पण तेव्हाच सान्वी तिकडे दिसली आणि त्याने हा चान्स जाऊ नये म्हणून सान्वीलाच रणविजयसाठी निवडलं. पण हे करताना त्याला माहीत नव्हतं की ती रणविजयचीच बायको आहे. हा त्याचा मित्र आत्ता कुठे लंडनवरून आलेला. रणविजय बेडजवळ सान्वीकडे आला. त्याने बघितलं तर सान्वी निश्चित पडली होती. तिला गुंगीचं औषध दिलेलं होतं, त्यामुळे रणविजयला टेन्शन आलेलं. तिला काही होणार तर नाही ना? त्याने लागलीच डॉक्टरला बोलवलं. पण त्याआधी त्याने तिला त्याच्या प्रेसिडेन्शियल स्वीटमध्ये नेण्याचं ठरवलं, कारण अशा कोणत्याही रूममध्ये तो स्वतः सुद्धा राहणार नव्हता आणि तिला सुद्धा ठेवणार नव्हता. आफ्टर ऑल त्याच्या रेप्युटेशनचा प्रश्न होता आणि त्याचा स्वीट सेक्युरिटीच्या दृष्टीने सुद्धा बेस्ट होता. त्याने तिला तसंच आपल्या दोन्ही हातात उचलण्यासाठी तिच्याकडे वाकला तर तिचे नाजूक फेस फीचर्स त्याचे लक्ष वेधून घेत होते. तिच्या घनदाट पापण्या, नाजूक गुलाबी ओठ आणि भरीसभर तिचे गोबरे गाल. त्याला मोह होत होता तिच्या गालाला हात लावण्याचा. पण तेवढ्यातच त्याचा मोबाईल वाजला. फोन दिव्याचा होता. त्याने सांगितलं
की सान्वी त्याच्या बरोबर आहे आणि सेफ आहे. दिव्याला आश्वस्त करून घरी जाण्यास सांगितले. ड्रायव्हरला इन्स्ट्रक्शन देऊन दिव्याला घरी घेऊन जाण्यास सांगितले आणि तो आता सान्वीच्या चेहऱ्याकडे न बघता तिला उचलून घेत त्याच्या स्वीटच्या दिशेने निघाला. आपल्या स्वीटमध्ये येऊन त्याच्या बेडवर तिला झोपवलं आणि आता त्याला हा विचार करूनच धडकी भरत होती की नशीब त्याच्या मित्राने तिला माझ्यासाठी निवडलं आणि तिच्याशी बाकी काहीही मिसबिहेव नाही केलेलं. जर तसं झालं नसतं तर तिच्याबरोबर काय झालं असतं हा विचार करूनच त्याच्या कपाळावर घाम जमा झालेला. त्याने भलेही तिला आपली बायको म्हणून चांगली ट्रीटमेंट दिली नव्हती, पण असं काही तिच्याबरोबर होण्याच्या विचारानेही त्याचे श्वास अडखळत होते. डॉक्टरांनी येऊन तिला तपासलं. तिला गुंगीचं औषध दिलेलं होतं आणि ते किंचित जास्त होतं, त्यामुळे ती सकाळपर्यंत काही जागी होणार नव्हती. पण उठल्यावर तिला लिंबू पाणी देण्यास सांगितलं, जेणेकरून त्या गुंगीच्या औषधमुळे तिला जो हेडेक होईल तो कमी होईल. रणविजयने एव्हाना त्याच्या आजोबांना सांगितलं की सान्वी त्याच्या बरोबर आहे आणि ते आता सकाळीच येतील. आजोबांना त्याला आता तिच्या बरोबर काय झालं हे कळू द्यायचं नव्हतं, म्हणून त्याने व्हिडिओ कॉलवर ती झोपले हे दाखवलं. तेव्हाच बाळासाहेब निश्चिंत झाले. इकडे रणविजय त्याच रूममध्ये सोफ्यावर लॅपटॉप घेऊन बसला होता, जो त्याने येतानाच बरोबर आणलेला गाडीत बसून काम करण्यासाठी. वर्कहॉलिक, दुसरं काय. पार्टी सुद्धा आपल्या फायद्यासाठीच दिलेली त्याने. असो तर लॅपटॉप घेऊन त्याचं काम करत असताना एव्हाना 1 तास उलटून गेलेला. त्याचं काम तर झालेलं आणि आता त्याच्या शरीराला आरामाची गरज आहे हे शरीर सांगू लागलेलं. त्याने लॅपटॉप बंद करून किंचित आपल्या हाताची बोटं मोडली. तेव्हाच त्याचं लक्ष बेडवर झोपलेल्या सान्वीकडे गेलं. त्याची नजर राहून राहून तिच्या गालांवरच जात होती. काय होतं एकदा तिच्या गालांना हात लावला तर? तशीही ती बेशुद्ध आहे. तिने घातलेला ड्रेस सुद्धा इतका सोबर होता, पण सध्या ती झोपलेली, त्यामुळे तो ड्रेस बऱ्यापैकी रिव्हिलिंग झालेला. तो तिच्या जवळ जाण्यापासून रोखूच शकत नव्हता. इतकी ती त्याला बेशुद्धीतही मंत्रमुग्ध करत होती. तिच्या खोल गळ्यातून होणारे सौंदर्य दर्शन त्याच्या भावना पेटवत होते. त्याने तिच्या जवळ बसून नाय होय करत एकदाच तिच्या गालांना हात लावलाच आणि तिचे ते गुबरे गाल त्याच्या त्या राकट बोटांना लुसलुशीत कापसासारखे लागले. तो तर तिच्या गालांना स्पर्श करून पुरता तिच्यातच हरवला. आपण काय करतोय काय नाही याचं आता त्याला भान नव्हतंच राहिलं. पार्टीमध्ये जी ड्रिंक केली होती त्याचीही काही नशा होतीच. आता तर तिच्या ओठांवरून, तिच्या संपूर्ण चेहऱ्यावरून तो त्याचा हात फिरवत होता. इतका कोमल, मुलायम आणि आपलासा स्पर्श त्याने कधीच अनुभवला नव्हता. आपल्या सगळ्या विचारांना आणि तिच्याबद्दल असलेल्या आपल्या सगळ्या समजुतींना तिलांजली देत त्याने तिच्या संपूर्ण शरीरावर चुंबनाची बरसात केली. काहीच वेळात त्या दोघांचेही कपडे इकडे तिकडे विखुरले होते आणि रणविजयने आपल्या बायकोच्या दिशेने एक मोठं पाऊल उचललेलं, जे त्याला उचलायचं नव्हतं. सान्वी गुंगीत होती, पण त्याच्या स्पर्शाने ती बेशुद्धीतही धुंद होत होती. सकाळी जेव्हा रणविजयला जाग आली तेव्हा सान्वी घाबरलेल्या नजरेने रणविजयकडे बघत होती. तिला इतकं तर समजलेलं की त्या दोघांमध्ये आता कोणताही आडपडदा नाही राहिलाय, पण हे असं अचानक कसं घडलं हेच सान्वीला समजेना. रणविजयला आपल्या मित्राची करामत सांगायची नव्हती, नाहीतर खूप मोठा गहजब झाला असता. तू मला हॉटेल कॉरिडॉरमध्ये बेशुद्ध दिसलीस, मी तुला इथे घेऊन आलो. रणविजय कसं तरी शब्दांची जुळवाजुळव करून सांगू लागला. पण आपल्यात हे सगळं असं म्हणजे? सान्वीला विचारायला लाज वाटत होती. हे बघ, हे जस्ट होऊन गेलंय, विसरून जा. नथिंग सिरियस, वी विल गेट अ डिवोर्स सून. हे बोलून तो त्याचे कपडे घालून रूममधून निघून गेला.
सान्वी तर पुरती कोलमडली होती. आधीच हे अचानक असं रिलेशन येणं आणि तो आता काय बोलून गेला हे तिच्या मेंदूत प्रोसेस होतच होतं की तो निघून सुद्धा गेला, तिला तिथे तसंच टाकून. वास्तविक त्याने एक ड्रायव्हर गाडीसकट त्याच्यासाठी खाली उभा ठेवलेला, जो तिला घरी पोचवेल, पण तो काही थांबला नव्हता. रणविजय त्या विचारातून बाहेर आला आणि तेव्हाच सान्वी बोलली, जेव्हा गरज होती तेव्हा तर माझ्यापासून दूर गेलात, मग आता जवळ येऊन काय पॉइंट आहे? आता माझ्या मनात तुमच्यासाठी काहीही नाहीये, त्यामुळे सोडा मला. असं म्हणत तिने रणविजयच्या हातांना जोरात हिसका दिला. रणविजय बेसावध होता. त्याच्या मांडीवरून सान्वी उठली आणि त्याच्यापासून लांब उभी राहत बोलली, नेक्स्ट टाइम पासून हे असं केलेलं मी खपवून घेणार नाही. सान्वी धमकीच्या सुरात बोलली. काय करशील? रणविजयने डोळे बारीक करत विचारलं. यू विल सी इट, असं म्हणत केसांना झटका मारून निघून गेली. इथे रणविजयच्या हातांच्या मुठी वळल्या. काय करणार? केलेल्या कर्माची फळं भोगतोय, सांगतोय कोणाला? क्रमशः तुम्हाला काय वाटतं? सान्वी भूतकाळातल्या रणविजयच्या चुका विसरून नवी सुरुवात करेल की वेळ खरंच निघून गेलेली आहे? हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. कथेच्या नियमित भागासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या भागात. धन्यवाद.